तर बघा 10वे समाजसुधारक बाबा पदमनजी, ठीक आहे, यांचा जन्म बघा बेळगाव येथे 1831मध्ये झाला. यांचासुद्धा जन्म 1831मध्ये झालेला आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म देखील 3 जानेवारी 1831मध्ये झालेला आहे. त्यासोबतच बाबा पदमनजी यांचा जन्म देखील 1831मध्ये. तर त्यांचं आडनाव मुळे हे होतं. काय होतं? मुळे. काय होतं? मुळे. नंतर बघा घराने व्यापारासाठी सुरतमध्ये स्थिरावले. त्यांचा जवाहिरांचा व्यापार होता. जवाहीर म्हणजे दागदागिने आहे की नाही, हिरे माणिक मोती, जवाहिरांचा व्यापार होता त्यांचा. ओढा त्यांचा हा धर्माचरण व धर्माभ्यासाकडे होता. म्हणजे धर्माचरण, धर्माचे आचरण आणि धर्माचा अभ्यास याकडे त्यांचा जास्त कल होता. वडील सरकारी नोकरीत होते. नादच कुळा. त्यांचे शिक्षण बेळगावातील मिशनरी स्कूलमध्ये झाले. कारण वडील हे बेळगावला सरकारी नोकरीमध्ये होते, तर त्यामुळे त्यांचे शिक्षण बेळगावातील मिशनरी स्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांच्या वडिलाची बदली ही मुंबई येथे झाली आणि मुंबई येथे आल्यानंतर बाबा पदमनजी यांनी इंग्रजी, मराठी, संस्कृत, कन्नड, गुजराती भाषांचा अभ्यास केला. बघा आपण करतो का एवढा भाषांचा अभ्यास, एवढा अभ्यास? म्हणजे बघा हे लोक किती अभ्यासू होते, आहे की नाही? तर अशा प्रकारे आपणसुद्धा विद्वत्तेची आपण आस ठेवली पाहिजे, ज्ञानाची आपण कास धरली पाहिजे, ज्ञानाची आपल्याला तहान असली पाहिजे, आहे की नाही? या अशा महान व्यक्तिमत्वांच्या जीवनातून बघा आपल्याला अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. तर मुंबईमध्ये विल्सन फ्री चर्च स्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं. त्या स्कूलमध्ये त्यांना ख्रिस्ती धर्माचे देखील ओघानेच शिक्षण मिळाले. कारण विल्सन फ्री चर्च स्कूल होतं ते, त्यामुळे त्यांना तिथं इतर शिक्षणासोबतच, नेहमीच्या शिक्षणासोबतच ख्रिस्ती धर्माचे सुद्धा त्यांना त्या ठिकाणी शिक्षण मिळाले. तर ख्रिस्ती धर्मातील मानवतावादामुळे ते ख्रिस्ती धर्माकडे आकृष्ट झाले, ख्रिस्ती धर्माकडे ते आकर्षित झाले आणि नंतर 1854मध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. ठीक आहे. 1854 म्हणजे कितव्या वर्षी रे? 1831ला जन्म आहे आणि 1854मध्ये स्वीकार म्हणजे 23व्या वर्षी. त्यानंतर पुणे येथे फ्री चर्चच्या शाळेत त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. नंतर बायबल आणि ट्रस्ट सोसायटीचे ते संपादक होते. अनिष्ट चालीरीती, खुळ्या कल्पना बंद व्हाव्यात म्हणून त्यांनी प्रयत्न केले. त्यांचा मूर्तीपूजा व जातीभेदास विरोध होता. परमहंस सभेचे सक्रिय सभासद बनले. आता तुम्हाला एक माझा प्रश्न आहे, परमहंस सभा कोणी स्थापन केली? आपण बघितलं होतं, ते आपण शिकलो होते. तर हा माझा तुम्हाला होमवर्क आहे. परमहंस सभा कुणी स्थापन केली? तर त्या परमहंस सभेचे हे बाबा पदमनजी सक्रिय सभासद बनले. नंतर विधवा पुनर्विवाहाचे ते पुरस्कर्ते होते. नंतर यांचे काही ग्रंथ आपण बघूया. तर यमुना पर्यटन नावाचा त्यांनी ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामधून स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडली. तर याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत की यमुना पर्यटन हा ग्रंथ कुणाचा आहे, असा क्वेश्चन केला जाऊ शकतो की यमुना पर्यटन हा ग्रंथ कुणी लिहिला? तर कुणी लिहिला? बाबा पदमनजी यांनी लिहिला. दुसरा प्रश्न असा होतो की यमुना पर्यटन या ग्रंथामध्ये कशाचे वर्णन केलेले आहे? तर कशाचे वर्णन करण्यात आलेले आहे? स्त्रियांच्या दुःखाचे वर्णन करण्यात आलेले आहे. स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडलेली आहे. दुसरा ग्रंथ त्याने लिहिला अरुणोदय. तर अरुणोदय हे काय? त्यांचं आत्मचरित्र आहे की नाही? तर बघा दोन्ही लक्षात ठेवायला सोपं आहे. यमुना हे स्त्रीचं नाव असतं, तर यमुना पर्यटन, त्यामुळे स्त्रियाच्या प्रश्नाला वाचा फोडलेली आहे. अरुणोदय हे आत्मचरित्र आहे. अरुणोदय, अरुण म्हणजे काय? सूर्य. अरुणोदय म्हणजे काय? सूर्याचा उदय. तर ते या एक प्रकारे सूर्याचा उदय झालेला आहे. तर अशा प्रकारे ते आत्मचरित्र आहे की नाही? एका सूर्याचा हे सगळे समाजसुधारक म्हणजे काय? तरी सूर्यच आहेत, आहे की नाही एक प्रकारे? तर अरुणोदय म्हणजे हे काय? त्यांचं आत्मचरित्र आहे. नंतर तिसरं बघा, इंग्रजी, मराठी, संस्कृत, मराठी असे शब्दकोश त्यांनी लिहिले. डिक्शनरी, आहे की नाही? इंग्रजी ते मराठी आणि संस्कृत मराठी. आणि त्यांच्या लिखाणातून समाज सुधारणेची चळवळ दिसून येते. तर त्यांच्या कार्यामधून आणि तसेच त्यांच्या लिखाणामधून सुद्धा समाज सुधारणेची चळवळ आपल्याला दिसून येते. तशा प्रकारे होते बाबा पदमनजी. आता सुरुवातीची आपली स्लाईड काढा. ही बाबा पदमनजी यांच्यासमोर तुम्ही फक्त असं 1854मध्ये ख्रिस्ती झाले असं जरी लिहून ठेवलं तरी तुम्हाला यांचं संपूर्ण हे आठवून जाईल. ठीक आहे.